दरम्यान आमच्या नेत्याचा योग्य सन्मान राखावा ही आमची मागणी असल्याचं दीपक केसरकरांनी म्हटलंय। शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही एक कार्यकर्ते म्हणून, या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला असं वाटतं की आमच्या नेत्याचा योग्य तो मान राखला पाहिजे, कारण त्यांनी शिवसेना कोणाची आहे हे सुद्धा सिद्ध करून दाखवलं। कारण युती ही एकट्या शिवसेनेची नाही, ती भाजप आणि शिवसेनेची युती आहे। आणि ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी ही युती केली महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केली गेली की ही खोटी शिवसेना असं म्हटलं गेलं, परंतु खरी शिवसेना ही बाळासाहेबांचीच शिवसेना असू शकते आणि ती शिवसेना ही आमचीच शिवसेना आहे, ज्याला इलेक्शन कमिशनने मान्यता दिली आहे। आमच्याकडे पक्षाचं चिन्ह आहे, बाळासाहेबांचा विचार आहे आणि ते दिघे साहेबांचा विचार आहे आणि त्याच्यामुळे ते त्यांनी सिद्ध करून दाखवले, फार मोठं यश आहे। दरम्यान शपथविधीसाठी आझाद मैदानाची भाजपनं पाहणी केली, मात्र त्याबाबत माहीत नव्हतं। कळवलं असतं तर आम्ही देखील गेलो असतो। शिंदे गटाचे नेते दीपक केसरकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पाहणीसाठी एकच पक्ष गेल्यानं लोकांमध्ये गैरसमज होतो असंही केसरकर म्हणाले। तर चंद्रशेखर बावनकुळेंनी अचानक ठरवल्यानं ते आझाद मैदानावर गेले, कुणीही गैरसमज करून घेऊ नये असं गिरीश महाजन म्हणाले। कुठलाही पक्ष हा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी किंवा मंत्रिमंडळाचा शपथविधी ठरवत नाही, हे गव्हर्नमेंट ठरवतं। गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी कळवलं असेल की तुम्ही बघायला या आणि त्यावेळेला ते गेले असतील, त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं चूक आहे असं बिलकुल नाही, परंतु जो मेसेज जातो लोकांना तो चुकीचा जातो की आम्ही याच्यामध्ये सहभागी नाही का, तर आम्हाला ते माहिती नव्हतं म्हणून गेले नाही। आम्हाला जर कळवलं असतं आम्ही सुद्धा तयारी बघायला गेलो असतो। याच्यामध्ये गैरसमज करण्यासारखं काहीही नाही आहे। कुठलाही गैरसमज महाराष्ट्राच्या जनतेने करून घेऊ नये अशी आपल्या माध्यमातून माझी नम्र विनंती आहे। शपथविधीसाठी जी जागा निवडलेली आहे ती बघण्यासाठी बावनकुळे साहेब त्या ठिकाणी गेले होते। अचानक म्हणजे कार्यालयात बसले असताना 2-3 कार्यकर्ते ठरवलं की आपण तिकडे जाऊन चक्कर मारू, एवढंच झालं। पण त्या संदर्भामध्ये म्हणून कोणाशी कोऑर्डिनेशन झालेलं नाही, हे खरं आहे। उद्या आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एकत्रितपणे जाणार आहोत, हे आमचं ठरलेलं आहे। संध्याकाळीच ठरलेलं आहे, दुपारीच ठरलेलं आहे। पाहणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि पुढचे सगळे निर्णय जे काय असतील ते तुम्हाला दिसेल की आम्ही एकत्रितपणे घेणार आहोत आणि एकत्रितपणेच त्या ठिकाणी राहणार आहोत। 5 तारखेचा निर्णय जो आहे, 5 तारखेचा शपथविधी जो आहे, हा अतिशय दिमागदार असा कार्यक्रम या ठिकाणी होईल। आम्ही सगळे सोबत राहू।